नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी लॉकडाऊनच्या काळामध्ये काय काय गोष्टी केल्या होत्या ना, त्या मला आता एक एक सापडायला लागलेल्या आहेत. तर हे काही त्रिकोण मी त्या काळात जोडून ठेवले होते, तेही मला सापडले. हे मी नुसतेच कापून ठेवलेले होते की मला कधीतरी याचं दुपटं बनवता येईल या हेतूने. आणि हे चौकोन मात्र मी हे सगळं बघितल्यानंतर आता कापून घेतलेले आहेत, याच्यापासनं एक वेगळं डिझाइन काहीतरी बनवता यावं म्हणून. तर आता मी याच्यापासून आधी एक डिझाइन तुम्हाला बनवून दाखवते आणि त्यानंतर मग आपण डिझाइन जोडून घेणार आहोत. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. दोन त्रिकोण जोडून बनवलेले हे जे चौकोन आहेत हे आहेत 12, हे आहेत 15. हे मी अंदाजाने 9 किंवा 10 वगैरे कापले असतील. लागले तर आपण कापू शकतो. यातला थोडासा कपडा अजून शिल्लक आहे आणि हे मी मोजलेलेच नाहीयेत. तर आता इथे आधी मी मांडणी करते. तुमच्या समोरच मांडणी करते आणि त्यानंतर मी तुम्हाला ते जोडून दाखवते. हे बघा, अशा दोन प्रकारे याची मांडणी करता येईल. म्हणजे कसं, हे जे मरून कलरचे जे त्रिकोण आहेत त्यांचं तोंड या बाजूला काही चौकोनांमध्ये आणि मरून कलरचं तोंड या बाजूला असं काही चौकोनांमध्ये. तर अशा दोन प्रकारे याची मांडणी करून घेणार आहे मी. म्हणजे आधी मी हे सगळे जोडून घेणार एकमेकांना आणि त्यानंतर मग मध्ये त्याला या निळ्या रंगाच्या पट्ट्या मी लावणार आहे. ही उलट बाजू आहे त्यामुळे थोडीशी लाईट वाटते. ही बघा, ही त्याची सुलट बाजू येईल. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या अँगलमध्ये हे तुकडे जोडून घेणार मी आणि याचं एक छानसं दुपटं बनवणार आहे. हे संपूर्ण दुपटं मी कसं जोडणार आहे किंवा कसं जोडलंय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा की हे दुपटं कसं दिसतंय. आणि जर चांगलं दिसत असेल तर चांगले कमेंट करा, वाईट दिसत असेल तर वाईट कमेंट केलेत तरी चालतील, काही हरकत नाही. त्याआधी मी फक्त तुम्हाला हे कसे जोडायचे असतात याची एक फक्त आयडिया देते. हा तुकडा याला जोडायचा, हा तुकडा याला जोडायचा आणि नंतर मग हे दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचे आणि याचा अजून एक मोठा चौकोन करायचा. हे बघा, मी अशा प्रकारे याची मांडणी करायचा विचार करत होते, परंतु झालं असं, मला इकडे हे दोन तुकडे कमी पडतायत शेवटच्या, म्हणजे पहिल्या चौकोनाच्या इथे. मी तिकडनं ते ठेवलं होतं त्यामुळे मी शेवटचा म्हटलं. तर ते दोन तुकडे मला कमी पडतायत आणि तसंही याचा जो लूक आहे ना तो एवढा काही मला असा खास वाटला नाही. म्हणून मी आता हे निळे जे मध्ये आयत ठेवलेले आहेत हे संपूर्ण काढून घेणार आणि हे काढून घेतल्यानंतर मी हे असं ठेवणार आहे. मला असं वाटतं की असं जर याची मांडणी केली ना तर हे अजून छान दिसेल. यामुळे आतल्या आत पण दोन डिझाईन तयार होतील. हे बघा, मला असं वाटतंय की हे निळे तुकडे जर काढून टाकले ना तर हे अजून छान दिसतं. म्हणजे याच्या आतल्यात पण एक आपोआपच डिझाईन तयार होते. बघा, इथे एक त्रिकोण, इथे दोन त्रिकोण, हे सलग असे त्रिकोण, हे सगळे एकाच रंगाचे असल्यामुळे हे जरा अजून चांगलं वाटतंय असं माझं मत आहे. किंवा मी अजून एका वेगळ्या प्रकारे ह्याची मांडणी करून बघते. जर ते योग्य वाटलं तर मी तसं करेन. मी आत्ता तुम्हाला जे दाखवलं ना तेच मला योग्य वाटतंय. कारण हे तुकडे जे आहेत ना, म्हणजे हे जे आता तयार झालेले चौकोन आहेत हे आहेत 9. म्हणजे हे ऑड फिगर आहे. ते जर 8 असते ना
तर त्याचा वेगळा काहीतरी पॅटर्न करता आला असता, दोन्ही बाजूनी सम असे झाले असते. पण तसं करायला गेलं तर एक तुकडा पुन्हा शिल्लक राहील, म्हणून मी आत्ता जे तुम्हाला दाखवलं ना त्याच पद्धतीने शिवून आता हे मी दुपटं पूर्ण करणार आहे. पण तत्पूर्वी मी या सगळ्याला इस्त्री करून घेणार आणि पुन्हा हे जे इथे बाहेर आलेलं आहे, कुठे वाकडं झालेलं आहे, हे सगळं मी पुन्हा कटिंग बोर्ड आणि कटरचा वापर करून ट्रिम करून घेणार आहे व्यवस्थित. आणि त्यानंतरच मग मी हे सगळे चौकोन एकत्र जोडणार आहे. तर आता सगळं दुपटं पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. हे बघा, तर अशा प्रकारे हे माझं आता दुपटं पूर्णपणे जोडून तयार आहे. हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. मध्ये हा जो मी चौकोन लावलेला आहे लाल रंगाचा, तो जर त्या मरून कलरचा असता तर अजून छान दिसलं असतं असं माझं मत आहे. म्हणजे त्याला अजून एक छान गेटअप आला असता असं मला वाटतं. परंतु माझ्याकडे तो आत्ता घरात उपलब्ध नव्हता आणि मला हे राहिलेल्या सगळ्या तुकड्यातून जे जोडलेले तुकडे होते त्यातनं हे बनवायचं होतं. म्हणजे त्या तुकड्यांचा काहीतरी उपयोग झाला असता, म्हणून मी आता हा व्हिडिओ काढला आणि हे जोडून तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर केला. तर ही माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बनवायला सुद्धा खूप सोपं आहे, परंतु माझी सुद्धा याच्यात चूक झालेली आहे. ही चूक तुम्हाला सांगायचं कारण असं की तुमच्याकडनं ही चूक होऊ नये जर तुम्ही असं दुपटं बनवणार असाल तर ती काय चूक झाली आहे ती दाखवते तुम्हाला. जरा जवळून दाखवते. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही, ही जी टीप आहे ती याला जुळलेली नाहीये इथे, त्यामुळे इथे हे थोडंसं ऑड वाटतंय. त्याचप्रमाणे अजून एका ठिकाणी कुठेतरी असं झालेलं आहे. तर हे माझ्याकडून झालं, ते तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगते. आणि हे होण्यामागचं कारण पण असं झालं की जर मी ते इथे ॲडजस्ट केलं असतं ना तर ते कडेला कमी पडलं असतं आणि पुन्हा मला ते सगळं कापावं लागलं असतं. तसंही मला ह्या राहिलेल्या तुकड्यांचा वापर करायचा होता म्हणून मी हे बनवलेलं आहे. त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे ते होणारच होतं याची मलाही कल्पना होती. कारण हे तुकडे जोडून म्हणजे हे त्रिकोण जोडून जवळजवळ आता 3 ते 4 वर्ष होतील. मधल्या काळात ते कपाटात होते, त्यामुळे काय होतं कपड्यांचं, जर ते थोडेसे असे पातळ कपडे असले ना तर ते थोडेसे आपोआपच ताणले जातात. तर तशा प्रकारे हे काहीतरी माझं झालेलं आहे. तर ही चूक तुम्हाला मुद्दाम दाखवली. तर तुम्ही कधी अशा प्रकारे दुपटं बनवायचा जर विचार केला तर तुम्ही योग्य ती काळजी घ्यावी, हाच माझा त्यामागचा उद्देश होता. तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. आता आपण भेटू पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.